दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणातली आणखी एक मोठी अपडेट सध्या समोर येते। डॉक्टर मनोज शिरुरे लातूरमधील नामांकित इंग्लिश शाळेचे अध्यक्ष आहे। डॉक्टर मनोज शिरुरे सध्या सीबीआयच्या अटकेत आहे। शिरुरे अध्यक्ष असलेली इंग्लिश शाळा ही बोगस असल्याची सुद्धा माहिती समोर येते। शिरुरेच्या बोगस सीबीआयचे चौकशीची मागणी सुद्धा आता करण्यात येते। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ही आग्रही मागणी केली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील अटकेतील आरोपी लातूरचा बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे हा लातूरातील एका नामांकित इंग्लिश स्कूलचा अध्यक्ष सुद्धा आहे। त्याची सुद्धा इंग्लिश स्कूल आहे। शाळा मागील 2019 पासून परवानगी विना सुरू असल्याची माहिती सुद्धा आता समोर आली। त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये डॉक्टर शिरुरे हा अध्यक्ष असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। हे लातूरमधील बालरोग तज्ञ आहेत, जे की काल त्यांना नीट पेपर फुटी संदर्भात सीबीआयनं अटक केलेली आहे। तर हे शिरुरे डॉक्टर एका लातूरमधले नामांकित केशवराज शाळेची रेनिसन इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे अध्यक्ष आहेत। तर आमची सीबीआयला एक मागणी आहे की ह्यांचा जो व्यवहार झालेला आहे पेपर फुटीचा, जो की या शाळेचा आणि त्या पेपर फुटीचा ह्यांचे जे व्यवहार आहेत त्याची चौकशी व्हावी, जेणेकरून शिरुरे डॉक्टरचाही याच्यात किती सहभाग आहे हे लक्षात येते। कारण ही शाळा जी आहे 2019 पासून शासनाची कोणतीही परवानगी नसताना हजारो विद्यार्थ्याचे लाखो रुपये प्रमाणे फीस वसूल करत आहेत। याला राज्य शासनाची मान्यता नाही, ना इंग्लिश स्कूलची नाही, कशाची मान्यता नाही। या शाळेला शिक्षण विभागाने सील करून देखील तरी शाळा यांच्या मर्जीने राजरोसपणे चालू आहेत। आता प्रवेश प्रक्रिया देखील चालू आहे। तर आमची सीबीआयला मागणी आहे, या देखील शाळेची तुम्ही चौकशी करा। कारण यांच्या मागं कोणता तर राजकीय मोठा वरदस्त आहे, कुणाचा तर मोठा हात असल्याशिवाय 2019 पासून हे चालू शकत नाही। तसेच यांची एवढी मोठी हिंमत होते की स्वतःच्या मुलासाठी लाखो रुपये